कार्ड कुठं टाकलं त्याला याच्यात? पैसा त्याच्या कशाला कार्ड दिलं होतं? मग कढी करायची आहे, मग जेवायचं. काय नाही. गुड मॉर्निंग गाईस. तर आज आहे शनिवार आणि शनिवारचा दिवस आमचा लय कामाचा राहतो कारण आमच्या साहेबांना सुट्टी राहते. तर आता चाललोय आम्ही बाजार करायला चाललोय आम्ही कैलाश ट्रेडर्स मध्ये. इथंच आहे आमच्या जवळ, जिथं डाळी साळी आणि काय म्हणतात तांदूळ शेंगदाणे बऱ्याच साऱ्या वस्तू राहत्या योग्य भावात भेटतात. त्या होलसेलचं आहे वाटतं माझ्या मते ते. तर आत्ता चाललोय आम्ही बाजार करायला आणि बाकी दाखवते मी तुम्हाला पुढं काय काय होतं. कारण शनिवारचा दिवस आमचे साहेब घरी राहते ना, ते काही ना काहीतरी नवीन नवीन कामं काढीत राहतील. मग दाखवते मी तुम्हाला. पिशवी जळेलच फेक ना, म्हणजे ही नाही हो जळेल थोडी लहान होती माझी मते, ही लय मोठी, ही लय काहीच्या माही आहे ना हो. पुरं दुकान भरून आणायला आली इच्छा. मग हीच घ्यायची का सोबत समू? आणि ती एक डिमार्ट वाली ती झाड बंदाची, तिची काय गरज आहे? हा बरोबर एक घेते मग मी डीमार्टची पिशी. गहू बी दळायला टाकायचे आपल्याला. कार्ड कुठं टाकलं त्याला याच्यात? पैसा त्याच्या कशाला कार्ड दिलं होतं? कार्ड तुमच्या हातात आहे, त्याच्या हातात नाही द्यायचं जायच्या काका अशा वस्तू. काका थोडेसे निसावं लागतील. हा मग नंतर निशेल ना. आता भूका लागल्या, आता लवकर खायचं प्यायचं. आपल्याला येताना मिरच्या आणायच्या आहे, मग कढी करायची आहे, मग जेवायचं. समू चाल इकडे, चाल लवकर चाल. आम्ही चाललो. यायचंय की नाही तुला समू? यायचंय की नाही तुला? आम्ही चाललो बरं. चाल लवकर. काय नाही झालं. बाजार घ्यायला जर एखाद्या हातात धरली असते किती आग होईल त्याच्या हाताची. त्याच्या हातात मिरची नाही काका पावर. ये ना कोणतं मिरची लय छान छान गोडवाई. इम्मा चुम्मा इम्मल चिम्मल नाही यायला अजून. इम्मल चिम्मल येणार आहे. काय चालू समोर? नाही पप्पा प्रेम होतो जाऊ राहिला आज. पप्पा घरी ना म्हणून. बाकी काही नाही पप्पा घरी म्हणून आज. लोड नाही. आगो बाई मी पप्पा मागत येतो, मला देत नाही. हा भामटे का गे भामटे. तुम्हाला आठवतं का आपण लग्न करून आलो, चिवी 1.5 वर्षाची होती. चिवी कशी म्हणायची? भामटे. ओके गाईस, तर आत्ताच आलो आम्ही बाजार घेऊन. तू खरं सांग एवढा घाम निघला ना माझा. जवळजवळ 17-18 किलो बाजार येतो. म्हणजे गहू तांदूळ डाळी साळी असं ज्वारी असं बऱ्यापैकी आणलंय. जेवढं आणता आलं तेवढं जवळजवळ 17-18 किलो वजन असं. एवढा घाम निघला ना. आणि ते गाडीवरच आलं म्हणा, फक्त इथल्या इथंच मी घेतलं आणि जेव्हा तिथून उचललं होतं त्या ट्रेडर्समधून गाडीपर्यंत घेऊन गेलं तेवढं. पण खरंच लई जड होतं. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. आता मला ते लावायचं पण आहे. आता डाळी साळी मी नंतर लावेल आणि बाजरी वगैरे ते तर संध्याकाळी दळायलाच टाकायचं आहे. तर बघते पण तुम्हाला दाखवते तरी काय काय आणेल. मला बी पाहतील कारण मी समोरच घेऊन इकडे तिकडे हिंडत होते. कारण ते ओपन राहते ना त्या गोण्या गव्हाच्या तांदळाच्या समू ते उचलायचा आणि फेकायचा प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे मी कंटिन्यू समूला पाहत होते. काय बाजार भरेले मलाच माहित नाही. इकडं काय चालू आहे घालून? काय चालू आहे रे भाऊ? काय चालू आहे? सारी घाण केली. काय चालू आहे? एवढा पसारा पडलाय ना. आता तर मला घरं पुसायचे. असं काय दिसतंय? जाऊ बापरे, काय गाठी मारते पक्की. पाण्याची बॉटल. नाश्ता पण केला होता आम्ही 1150चा. नाश्ता पण केला होता आम्ही गेल्या तर. बाजरी आणि ज्वारी आणि शेंगदाणे, उडदाची डाळ, मुगाची डाळ,
आणि 3 प्रकारचं शेंगदाणे अजून घ्यायला पाहिजे होती सुधू आणि तांदूळ 3 प्रकारचे. बाजरी 5 किलो, ज्वारी 3 किलो, तांदूळ 2-2 किलो आहे, मुगाची डाळ उडदाची डाळ 1 किलो आहे माझ्यामध्ये. उडदाची डाळ मुगाची डाळ आधीची पण होती, काही घेतली नसती तरी चालली असती. आणि इकडं मी कढी टाकली आहे मस्तपैकी. भात मी आधीच बनवला होता, आता बाहेर गेलो होता आम्ही, नाश्ता केला होता, त्यामुळे भूक जास्त नाही आहे. आता मस्त कढी झाली का मस्त कढी भात खाऊ. आणि नंतर आमच्याकडे माझी मैत्रीण येणार आहे, मग आम्ही जरा फोटोशूट करणार आहे. माय गॉड, आता समूला लय माल दिसला हो, लय माल दिसला समूला आता. आय तोंड नको लावू, तोंड नको लावू, असं नाही करू. अरे बाबो फोडली सुद्धा. मस्त 2-3 तासाची झोप काढल्यानंतर समू आता उठेले. समू झोपला होता, समूचा बाप झोपला होता. समूच्या बाप्पाला काही जास्त वेळ झोप लागली नाही, पण समू झोपेला होता. समू आत्ताच उठला ना, आता मस्त समूसाठी कढी भात, मस्त कढी भात खायला समू आता. का रे कस काय नाही म्हणतो, खाना तो पडेगा रे, खाना तो पडेगा, खाना तो पडेगा. बघते ना आता काहीतरी बनवते ना तुमच्यासाठी पण. धर, माझी व्हिडिओ अपलोड झाले की नाही मला ते चेक करायचंय अजून. धर धर ना तुम्ही त्याला खाऊ घाला. काय म्हणला? मी खाऊन घे, नाही त्याला खाऊ घाला का? तुम्ही तर म्हणे मी त्याला खाऊ घालतो. मग जाऊ मला बी बनव काय बी. गोड रवा, गोड रवा बनव. अच्छा, शमू बसला जेवायला, एवढा एवढा शमू बसला जेवायला, मस्त मस्त खातो. घ्या 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 घ्या, कारण गोड बनवलं ना सुधू बर का, तर समू खाईल. समू कोणता ऍड्रेस? समू कढी भात सुद्धा खाऊ नाही राहिला. आता आम्ही चाललोय परत बाजार करायला, आणि आमच्या शमूच्या थोड्याशा मूड डाऊन आहे. का बर रे? कारण समूला आहे ना काहीतरी ठेच लागली इथं पळत होता तेव्हा, त्याच्यामुळं समूचा मूड थोडासा डाऊन आहे. समून जेव्हा पण केला नाही, समून सकाळपासून जेव्हा करेल नाही आज. का रे जेव्हा का बरं नाही करायचं तुला? एवढं काय लागलं? मला लिपस्टिक लागली का? समू गुळ आणायला चालला, आता पाहू आपण काय करतो बर का. समू कुठे गेला? गुळ गुळ कुठे? अच्छा तिड आहे का गुळ? तिड आहे गुळ. गुळ खायचं आहे समूला. गुळ 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 पप्पा, गुळ 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 खायचं आहे ना त्याला. बाया गुळ गुळ गुळ. शेंगदाणे कोण म्हणे खराब आहे? शेंगदाणे चांगले आहे. चांगले शेंगदाणे. बऱ्याच दिवसानंतर ह्या गुळाची टेस्ट घेतली. वाव, ऑर्गॅनिक गुळ आहे. कुठून मागितो काका हा गुळ आपण? कोल्हापूरवरून. दर समुदार दर. आ वा 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 वा. ए समू, समू समू चाल इकडे चल. गाडी काढली पप्पान, चाल. घेतली बॅट घेतली त्यानं. अरे घ्या दे देईल लगेच. हा 17 मग कसा राहतो तो? वेगळा आहे तो, प्रो मॅक्स आहे हा, फक्त 17. 700 का? हा मग तीच रेंज आहे. नाही मग तीच रेंज आहे ना मग. समू काय रे? अरे तुला शाळेत नाही जायचं, शाळेत नाही जायचं तुला. ठीक आहे बाबा आहे. नको 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 नको, हा याच्यातून काहीच नाही घ्यायचं. पप्पा गेले पाय इकडं, पप्पा गेले पाय. ओके गाईस, तर चला आता आम्ही आत्ताच बाजार करून आलो, मस्त फ्रेश झालो, कपडे वगैरे चेंज केले, कारण आमचे साहेब चालले आम्हाला रस थाळी खाऊ घालायला. म्हणजे साहेबांची नव्हती इच्छा, मीच सकाळपासून साहेबांच्या मागे लागले होते का चाला चाला, कारण मला लय रस मांडा खाऊशी झालाय. म्हणून मग ते नेताय. कुठं नेताय ते नाही माहिती. कुठं नेताय हो? राणीनगरला. पुढं नाही नेणार आहे. हा मला नाही माहिती तर मग तुम्हाला
राणीनगरच्या कोणत्या तरी हॉटेलचं नाव सांगितलंय, बघू आता. म्हणजे तुम्ही आत्ताशी पाहू राहिले का आमरस थाळी पुढं आहे? पुढं बी घेऊन जाल बरं, मला ज्या ठिकाणी माहिती असेल चांगल्या ठिकाणी तिथंच चाला, नाही जाल पुढे घेऊन. हा उचलून फेक गॅलरी, म्हणजे गॅलरी पासून गॅलरीतून बाहेर टाक बॉल. आणि आमच्या समोर नवीन बॅट बॉल घेतलाय, नवीन बॅट बॉल हो, वा 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 वा, चालला सुद्धा. ओके गाईस, तर आम्ही आलोय प्रसादालय हॉटेलला. प्रसादालय हॉटेलला, जे की बॉम्बे नाक्यावरती आहे. आणि आम्ही आलो तेव्हाच माझ्या मते म्हणजे आमच्यासोबत 30 का 40 लोकांची वेटिंगला आहे. म्हणजे 9:15 9:30च्या आसपास आम्हाला थाळी भेटेल. अजून थाळी वगैरे कितीला आहे कसं आहे ते काही माहीत नाही, पण ते पण मी तुम्हाला सांगते. प्रॉपर ॲड्रेस बी देते, जे लोक नाशिकचे असतील त्यांच्यासाठी देते मी. म्हणजे तुम्हाला जर यायचं असलं तर येता येईल, पण मेन तर चव पण सांगते. बापरे, डायरेक्ट दोन थाळ्या, दोन नाही थाळ्या, एकच थाळी आहे. चांगली का हो? मस्त आहे का? ओके गाईस, तर मी सांगते तुम्हाला काय घडलं सांगते. आम्ही गेलो होतो तिथं प्रसादालयमध्ये, आणि आमचा नंबर पण आला होता. आणि मध्ये गेल्यानंतर त्या लोकांच्या ते लोक थाळ्या घेऊन जाते ना, जे सर्व करणार राहते त्या थाळीमध्ये मला दिसलं का ती तव्यावरची पुरणपोळी. मला तव्यावरची पुरणपोळी खायची नव्हती, मला खापरावरचा मांडा खायचा. तव्यावरची दिली नाही. हा, मी त्याला टॅग करते शॉर्ट व्हिडिओ मध्ये, त्यांची ID वगैरे आहे काही आहे ना, मी त्याला टॅगच करते. आम्ही स्पेशल आमरस थाळी सांगेल होती, त्याच्यात त्यांनी आमरस थाळीमध्ये पुरणपोळी तर येतीच, पुरणपोळी द्यायलाच नाही त्यांनी, पुढे द्यायली. झाले ते आता ते नंतरचा विषय समजा. हा, तर त्याच्यामुळं माझा डायरेक्ट मूड गेला, कारण मला खापरावरची पुरणपोळी खायची होती, म्हणजेच मांडा खायचा होता. मला असं वाटलं की मांडा होता. आमच्या साहेबांची चुकी झाली, तेवीच बालनीट सांगितलं नाही तर आम्ही एवढं लांब गेलोच नसतो बॉम्बे नाक्यापर्यंत. पण तिथं गेल्यानंतर मग माझी इच्छाच नाही राहिली खायची. मी नाहीच म्हणत होती, पण तिथं गेलो होतो. मग हे म्हणे चाल जाऊ आता घेऊ खाऊन. पण वरती गेल्यानंतर पण आहे ना, भारतीय बैठक होती बसायला, छान होती. पण समोर खाऊन पिऊनच दिलं नसतं. काय समोर खाऊन पिऊन दिलं नसतं. माझा मूड बी नव्हता. त्यांना म्हटलं चला आता घरी, काय अर्थ नाही, आपण काहीतरी दुसरं पार्सल घेऊ. पण त्यांना लई खाऊशी झाली. मग ती पुरणपोळी पाहिल्यानंतर ते म्हणे नाही, पार्सल एक तरी पार्सल घेऊ. मग एक पार्सल घेऊन आलो आम्ही. आणि त्याच्यात बी मी ते नीट पाहिलं नाही ते पार्सल. मला काय म्हणायचंय, मला 1 2 3 4 5 6 7 8 पक्वान राहतं ना एका थाळीमध्ये. मेन म्हणजे मला माहीतच नव्हतं किती पक्वान राहते. 16 पक्वान राहते याचा अर्थ आहे ना. 8 याचं थाळी आहे त्यांची, ती अशी पार्सलची. आणि 2 होत्या त्या थाळ्या, त्याच्यातच 2 जणांचं पण भागलं असतं. पण आम्हाला असं वाटलं ती एकच आहे, कारण वरून एकच दिसली. मग आम्ही परत पार्सल घेऊन आलो होतो. लसूण मेथी 2-3 चपात्या परत पार्सल घेऊन आलो होतो. पण इथं आल्यानंतर कळलं का ते 2 आहे. पण बाकीचा स्वयंपाक छान आहे. म्हणजे स्वयंपाक म्हणजे काय जे काय असेल ते थाळी पूर्ण छान आहे. फक्त एकच नाराजगी, त्यांनी पुरणपोळी द्यायला पाहिजे होती, कारण पुरणपोळीसाठीच त्यांनी ते घेतलं पार्सल, नाही तर काही घेतलं नसतं. पण त्यांनी तीच दिली नाही. असो, जाऊ द्या. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथंच संपवितो, आणि जे काही आहे ते खाऊन पिऊन घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.